हॅलो नमस्कार, कशा आहात सगळे? पायल प्रतीक ब्लॉगमध्ये सगळ्यांचं परत एकदा स्वागत करते. आणि आज मी एकटीच ब्लॉग स्टार्ट करते कारण की प्रतीकला आलाय खूप जास्त कंटाळा, कारण त्याला आज काही काम नाही आहेत. सकाळीच मार्केटिंगला जाऊन आला, त्याच्यामुळे दुपारी त्याला आज काही काम नव्हतं, म्हणून आज तो थोडासा रिलॅक्समध्ये बसला. त्याला अजून एडिटिंग वगैरे करायची आहे, पण म्हटलं थोडासा आराम कर, मग त्याच्यानंतर एडिटिंग वगैरे कर. आमचं जेवण वगैरे पण झालेलं आहे. सो आजचा व्लॉग कसा असणार आहे तुम्ही व्लॉगमध्येच बघा, आणि व्लॉग अजिबात स्किप करू नका. व्लॉगमध्ये काय काय होतंय ते तुम्हाला कळेलच. आज माझ्यासोबत बघा कोण येतंय बीपी चेक करायला. पतिदेव आ रहे हैं हॉस्पिटल में, साथ साथ जाएंगे. तुझं पण करू बीपी चेक, तुझं पण करू. कसं चालतंय बघा. तो व्हिडिओ बघितला असेल ना तुम्ही सगळ्यांनी, कसलं भारी काढलं ना आम्ही व्हिडिओ. सेम दिसतोय की नाही दोघं पण प्रेग्नेंट? पत्र लागलं पाहिजे नाही लागत, सवय झाली आहे पत्रेची आता मला. आज पण एक व्हिडिओ करू मस्तपैकी, आहे का काय प्रेग्नन्सी रिलेटेड? तुम्हाला आवडतात ना तसे व्हिडिओ? रील्सला बघा तुम्ही, एक व्हिडिओ केलाय काल, तो बघा. आता हॉस्पिटलमध्ये जाऊ आपण. Just as sugar or salt dissolves, diffuse into water completely, thus fully, likewise, thus fully pursues overall religions. Last. Just as one sun, just as one sun illumines the entire universe. Likewise the single virtue, likewise the one virtue of humanity, virtual humanity can overall religion. इथं अभ्यास चालू आहे. Means all religion. It means all religions. दादू काय पण म्हण, तुला सगळे चांगले चांगले कमेंट करायला लागले. ते केली आहे, खूप जणांनी केली आहे. आणि नाही, छान पण दिसतो दादू. दादूच्या केसावर पण सगळे पिंड आहेत, म्हणून आता दादू केस नाही कापणार आहे, वाढवणार आहे. मी दादूची रोज एक वेणी घालणार आहे. काय दादू, इकडे बघ वरती, अभ्यास कर. जाताना पेट्रोल आहे का चेक करा, दादूला सोडायचंय. आज कोणता पेपर आहे दादू? संस्कृतचा पेपर आहे दादूचा आज. आणि आज दादा नाही सोडायला जाणार आहे, आज पप्पा जाणार आहे दादूला सोडवायला पेपरला. आज आहे पेपर 3 ते 5, 2 तास. 2 तास पेपर आहे आज संस्कृतचा. आणि संस्कृत मी म्हणले त्याला लिहूनच आहे पेपर, पॅरेग्राफ असतात तरी पण कसं आहे, पेपर भरवला पण पाहिजे, जास्त लिहिलं पण पाहिजे. पॅरेग्राफ म्हणून थोडंसं पेपर लिहायला इझी जातं आजकाल, पण आमच्या वेळेस खूप जास्त पेपर हार्ड होते. दादूचा पेपर बघितला तर त्यात पॅरेग्राफ म्हणून असं वाटलं की अरे यांच्या त्याला सोपं आहे अभ्यास. मराठीचा तो खूप जास्त सोपं होता पेपर दादूचा. बघू आता किती मार्क्स पडतात. तेच गिरेकल टाकायचं. आम्ही गेलो होतो इथं डॉक्टरकडे, पण त्यांचा लंच टाइम झाला, त्याच टायमिंगला आम्ही गेलो, त्यामुळे रिटर्न आलो. तर आता पायल 2 वाजता परत जाईल तिच्या भाचीवर, पायलच्या भाचीवर राणीला घेऊन जाणार मी. तर जाईल बीपी चेक करायला. आणि पायल आता खाते टरबूज, कारण की हॉस्पिटलमधून आले, खूप ऊन होतं आणि पाणी पिऊन पिऊन पोटात असं जागच नाही. म्हणजे सकाळी मी एकच चपाती खाल्ली आहे, पण भूक सारखी लागतीये, तहान सारखी लागतीये, पण जेवण जात नाही. चपाती आणि भाकर खाल्लं तर असं वरण भात किंवा असं कोरडं जेवण जात नाही तुला. पण आज ग्रेव्ही केली चांगली, आजची भाजी चांगली होती आजची. खालीस का? हो खाल्ली. हो, कारण त्यात ग्रेव्ही होती, जरा ओलसरपणा होता. सुक्क अजिबात जात नाही जेवण, तो खाल्लं की लगेच तहान लागते. पाणी पिऊन पण माणूस किती पिणार दिवसभर पाणी. मग आता हॉस्पिटलमधून आलो ना असं उन्हाचं, तर मला लगेच तहान लागली. मग फळं होतं तर मी कापून खाल्लं, की उन्हाळ्यात फळं खाता येईल ना तेवढी खा, पाण्यावाली. आता शेवटचे 2 महिने तुला 1 तास काही ना काही तर खायचंय. हो, कारण माझ्यासाठी नाही, मला डॉक्टरांनी सांगितले कंपल्सरी 1 तासानंतर काही ना काही थोडंसं खा, वाटीभर खा. एवढं नाही खायला गेलं तर एवढं खा, पण खा. कारण की आता डेव्हलप होतं, वेट गेन होत असतं बाळाचं, आणि हे 2च महिने असतात वेट गेन साठी. आपल्या अंगाला तर लागत नाही, पण बाळ आपल्या अंगातलं ओढून घेतं, असं डॉक्टर बोलले की वो बच्चा आप अपने अंदर का निकल लेगा, उसका तब्येत बनेगा, लेकिन आप कमजोर पड जाओगे, असं हिंदीमध्ये बोलले ते. रिस्क नाही घ्यायचं, फळं खा भरपूर उन्हाळ्यात. आता आम्ही कलिंगड, टरबूज, द्राक्ष, केळी सगळं घेऊन आले मी. आता अंडी पण आहे, अंडी उकडून ठेवली आहे, पण खाल्ली नाही, उन्हाचं नको वाटते खायला. मग आता ती मी 5 वाजता ग्रहण करते. आता फळ खाल्लंय, थोड्या वेळ शांत बसते, व्हिडिओ एडिट करून आपल्याला जायचंय. नाही, मला जायचंय परत. प्रतीक आता नाही येणार, एक वेळा आलाय माझ्यासोबत.
आज महत्वाचं म्हणजे जायचं होतं आम्हाला साडी आणायला. सांग माझी मम्मी काय म्हणली. गपरे तू तुझ्या घरच्यांची लय नाटकं असतात मला सांगूच नको तुझ्या अरे पण आता घरच्यांचं. इथं मला सांग दुकान सोडून मम्मी कशी येईल आज? बहिणी आली असेल ना. पण मम्मी म्हणली मीच येते उद्या. मम्मी पण येणार आहे माझी उद्या साडी घ्यायला जायला. मग आम्ही सगळे सोबतच जाणार. उद्यावर चाललंय रोज. दिवस किती कमी राहिले आता. हो ना ते पण आहे. भेटला पाहिजे ब्लाऊज शिवून व्यवस्थित उद्या चांगला. जाणार काय पण उद्या जाणार आम्ही साडी घ्यायला. बघू आज झालं तर आज नाही तर उद्या. उद्यावरच आहे कशाला आज बोलते तू. उद्याच आहे. साक्षी आज झालं तर आज जाऊ नाही तर उद्या जाऊ. आता आम्ही चाललोय खाली आणि मम्मी गेली आज बाहेर जरा आमच्या फॅमिली. मम्मीच्या माहेर साईडला कोणतरी एक्सपायर झालंय. मम्मी तिकडे गेली धानोरीला आणि आम्ही बघतो पिक्चर कोणता आहे वेड तुला पहिने हरवा काहीतरच आहे पण पिक्चर आहे काहीच मास्टरपीस. पिक्चर आम्ही बघितला थिएटरला जाऊन तरी पण आता पिक्चर काय बघते पण आता बघितला तरी पण तो नव्याने बघितल्यासारखा पिक्चर वाटतंय. बोर होत नाही इंटरेस्टिंग असते कारण असा पिक्चरमध्ये ट्विस्ट चांगले मस्त. तर चला आता मी चाललोय खाली आणि आमची तर लव्ह स्टोरी सक्सेस झालेली आहे गाईज. त्यामुळे आम्ही काय पिक्चरला एवढं रिलेट नाही करू शकत की बाबा आमची गर्लफ्रेंड सोडून गेली आणि मी दुसऱ्याबरोबर लग्न केलं आहे असं नाही. आमची सक्सेसफुल झाली फक्त पिक्चरमध्ये ट्विस्ट मास्टरपीस आहे एकदम पिक्चर. तर चला आता दादू पेपर देऊन आला आहे आणि दादूचं पेपरची गंमत तुम्ही दादूच्या तोंडाने ऐका आणि तो नाही बोलला तर आम्ही सांगू. पेपर असल्याने पूर्ण पेपर दिलेला आहे आणि पेपर डायरेक्ट सांगू तुम्हाला काय केलं. संस्कृतचा पेपर होता 40 मार्काचा आणि पूर्ण पेपर दिला आहे. तो जरा खाऊन नाही गेला सकाळी पण त्याला पाहायला सांगतो काय तर बनवून दे मॅगी वगैरे खाईल तो आणि आपण खाली जाऊ. चला. दिल पे करार किया ओ मैंने क्यों प्यार किया आयुष्य बर्बाद किया मेरा खुद का. जिओ सिम आहे लक्ष तर आहे काय का माझ्याकडं आहे का? ते कोणतं आहे माझ्याकडे तेच वडापावचं आहे. त्याच्याकडे ते जिओचं आहे. नीट चेक कर. मी तसे चेक केलेले आहे ते ऍप पडून आहे का काय झालं? वडाफोन म्हणून. पप्पा भांडणं करायला लागलेत कोणासोबत तरी व्हिडिओ कॉलवरती है ना. तर चहा वगैरे पिला. असं मला अजिबात नाही आवडत. लय मेंगळ्यागत नाही का. तर तूच बोलती नीट करून दाखव ना तुम्ही लई चहा पितोय आता. मग आता काय करायचं गाईज. असं मला मेंगळ्यागत बोलायला आवडत नाही. पटापटा बोलायचं ना माणसाने 10 तासाने एक शब्द. मग काय बोलायचं आता. हा काय बोलायचं आता असं विचारतो. काय बोलायचं आता. तुझं बोलणं दाखवलं ना मी. तू एकटी जेव्हा बोलत असते तेव्हा ते किती पॉज घेते ते लोक बोर होती. मी सगळं कट करतो पॉज. मी व्हॉइस ओव्हरचं बोलत असते. वॉइसवरचं बोलत असते. तू बघ पहिला न परत सगळ्या फॅमिलीला विचारतो काय बोलायचं आता. काय बोलू काय नाही नंतर बोलू असं बोलतोस. लय वेळा बोललाय. तुम्ही कमेंट करून सांगा. बोललाय ते मी एडिट करताना मी ते कट करत असते. नाही तर तुम्ही माझं बोलणं ऐकलं ना खरंच तुम्ही वैतागून जाशाल. तू एडिट करताना ना काय करायचं तेवढं तर क्रेडिट दे बाई. तेवढं तर क्रेडिट दिलं काय सगळं बरे. थोडं पण क्रेडिट दे. नाही द्यायचं नवऱ्याला क्रेडिट नाही द्यायचं. त्यामुळे स्वयंपाक कर मस्तपैकी चांगलासा आणि आपल्याला जाऊ आपण जरा. जायचंय जरा आपल्याला. कुठं नाही यायचं. अरे तिकडे जायचं नाही का पैसे द्यायला. पुढं तू नाही यायचं. का गाडीवर प्रवास सांगा तुम्ही तिला कमेंट करून. चालत जाऊ. गाडीवर प्रवास नाही. मला ते नको सांगू. मला नाही, झालंय नाही. बोर घरात बसून मला नको सांगू. मला नाही सांगायचं काय. एक मला महिना घेऊन जा. नाही असं नाही चालणार. कधीतरी फिरायला घेऊन गेलं पाहिजे बरोबर ना. हे कुठं म्हणजे क्रमांक ते आणि ते वडापाव. तर बघा दादीने पेपर दिला एकदम अख्खा पूर्ण पेपर किती 40 मार्काचा पेपर होता आज. 40च मार्कच होता. अरे वा. 40 मार्काचा हिंदी आहे. तर त्याने किती मार्काचा पेपर दिला दादा तू. 38 हा 38 मार्काचा पेपर लिहिला. आजचा पेपर त्याला खूप सोपा गेला. होय. अभ्यास न करता विचार करा. 2 मार्कच काय सोडलं त्याने एवढं. चुकलं. अच्छा काय चुकलं म्हणजे 40 पैकी त्याला 25 मार्क तर पडतीलच. हो. आणि आता हे पण आहे ना त्याचे वरचे मार्क पण वरचे भेटतात. मार्क आहेत 10 मार्क. म्हणजे हिंदीचा पेपर आहे ते 10 मार्क आहेत. आज 100 मार्काचा पेपर आहे. आपल्याला हिंदीचाच 80 मार्काचा पेपर असायचा. हो. आता हे आहे काय. पण नेलं आहे हिंदी की. शाळेत नाही असं. हा अरे मला पण होतं संस्कृत. थोडं संस्कृत आणि थोडं हे. मला पण संस्कृत होतं. विज्ञान पण 2 भाग मध्ये डिवाइड केले. ते आपल्या Science वेळेस science two. अरे होतं. नाही आपल्या वेळेस नव्हतं वाटतं. सायन्स एकच होतं
हो आमच्या वेळेस. एकच पेपर होता. आणि आता पेपर एवढे सोपे आहेत ना, असं वाटतं अरे काय लहानपर्यंत पेपर आहे हा. 10वीचा पेपर पण मराठीचा एवढा सोपा होता दादूचा, खूप सोपा आहे ना रे. तूच चेक केला की नाही? चालू आहे गाईस आहे पायलचा स्वयंपाक. आणि आज पायल बनणार आहे माझी फेवरेट, भाजी चवळीची, माझी फेवरेट भाजी तुम्हाला माहिती आहे, चवळीची चिकनची आमटी, हा चवळीची आमटी, काळे घेवड्याची आमटी, अख्खा मसूरची, अजून काय काय दाबली, अजून काय म्हणतात, पांढरी घेवड्याची, अजून काय काय म्हणतात, अजून अख्खा मसूर, अख्खा मसूर बोललो की, बोला मटकी मटकी. ए किती दिवस झाले आपण मटकी नाही बनवली ना, उद्या बनवू. हा बनव. बनवते. उद्या आपलं जायचं की कार्यक्रम नाही का? अरे हा उद्या आमच्या घरी कार्यक्रम आहे. तर चला आता, जसं की तुम्हाला पायल रोज सांगते व्लॉग मध्ये साडी घ्यायला जाणार आहे त्यांच्या घरांचं काही नाही होत नाहीये आणि पायल साडी काय करतोय, उद्या जाणार तर आहे. त्यामुळं मी आज चाललोय डेकोरेशनचं बुक करायला. डेकोरेशन बुक करून तो काल पण जमलं नाही माझा यायला, ते माणसाने फोन नाही केला परत. काय म्हणजे बुक केलेलं आहे, फक्त त्यांना ऍडव्हान्स द्यायचे सांगितलंय. जाऊन बुक झालेलं आहे आपलं, ऍडव्हान्स द्यायचं. आणि डेकोरेशन काय तुम्हाला बेबी शावर दिवशीच करणार, आता सांगणार नाही सगळंच. हो साडी पण तुम्हाला मला असं वाटतं आधी नको सांगायला दाखवायला. मला पण तेच वाटते, पण कसं आहे, घ्यायला घेऊ जाऊ आपण. हा घ्यायला जाऊ सगळे तुम्हाला ऑप्शन दाखवू, पण कोणती घेतली ती दाखवणार नाही. हा काय Yes, suspense. लुकचा. चला आता चाललोय मी. काहीतरी सस्पेन्स ठेवतो है ना? Yes. तू ये लवकर, मग मी तोपर्यंत बनवते मस्त वेगळी स्वयंपाक. तू येसपर्यंतच माझा स्वयंपाक होईल बघ. जिरा राईस बनवू नाही नॉर्मल. नॉर्मल. हा इथं माझं कालवण बनवून झालंय. हे बघा, प्रतीकला ही भाजी खूप जास्त आवडती, सगळंच आवडतं जसं तर त्याचे खायचे काही नाटके नसतात त्याला आणि मला. आम्ही काही खातो दोघं जण, जे काय बनवलं ते खातो, आम्हाला सगळं आवडतं. तर भाजी झाली बनवून, एका साईडला लावलाय मी भात आणि इथं मी करते भाकरी आता. आणि आमची काकू पण आली आहे कामावरून, पप्पा बसले ते, आणि प्रतीक आणि दादू गेले ते बाहेर. आता ते येतील. मम्मी तर बाहेर गेली, तुम्हाला प्रतीकने सांगितलं असणार आहे. तर आता मम्मीला यायला तर उशीर होणार आहे, पण त्याच्या आधी आमचे जेवण वगैरे सगळं होईल मला असं वाटतंय, कारण की बाहेरून येणार आहे ना मम्मी लांबून माहितीवरनं. मग मी त्याच्या आधीच वरती जाते मग बसायला, जेवण वगैरे करून. आम्ही लवकर जाणार आहे वरती, कारण की काम आहे वरती, त्याच्यामुळे जाणार आहे. मग मम्मी आली की परत खाली येतो, गप्पा मारत बसू मग आपण. तेव्हा आम्ही आलोय वरती, आणि वरती येऊन आता मला आज बाळासाठी जे कपडे आणलेत आम्ही ते सगळे वॉश करून उन्हाला वाळत टाकायचे होते, पण आज काही ते झालं नाही, कारण की हॉस्पिटलमध्ये जायला उशीर झाला. आणि मी हे कपडे इथंच ठेवले ते धुवायचे होते म्हणून. आता उद्या सगळं साफ करून हे कपडे क्लीन करून मस्त वॉश करून उन्हाला टाकणार आहे वाळायला. तर काय आज कपाटसुद्धा आवरायचं होतं मला ना, आज कपाटसुद्धा आवरायचं होतं. हे वाला कपाट आहे ना माझ्या साड्यांचं, तर ते इतकं अस्तव्यस्त झालं, आणि त्यात खाऊचं सामान पण आहे. मी कुठं पण काय पण ठेवते. सो हे कपाट बघा, हे एकदम असं अस्तव्यस्त झालेलं आहे. ह्या साड्या पण सगळ्या सेट करायच्या तुम्हाला, पण आज काय मला वेळ नाही भेटला. बघू आता उद्या पूर्ण एकदम साफ करून टाकणार आहे. आणि उद्या माझी मम्मी येणार आहे असं वाटतंय मला. एवढं काय कन्फर्म सांगितलेलं नाही तिने, पण येईलच असं वाटतंय, कारण मी खूप जास्त फोर्स केलाय. सांगता येत नाही, ती अचानक भयानक येते कधी पण, आणि मला सरप्राईज देते. तर बघू, आजची रात्र मी मस्त झोपणार मम्मीच्या आठवणीत, आणि उद्या सकाळी माझी मम्मी येणार. तर गाईज चला आता, व्लॉग तुम्ही बघितला असणार आहे. आज मम्मी नव्हती म्हणून आम्हाला करमलंच नाही आहे, आणि मम्मी अजून नाही आलेली आहे. अजून मम्मी ट्रॅव्हलच करते, येईल आता थोड्या वेळामध्ये. पण 10-10:30 वाजलेत, पण मम्मी नाही आली आहे. आणि मम्मी कुठे गेली माहिती आहे का, म्हणजे आमच्या त्या साईडलाच गेली आहे, जिकडं आमचं घर आहे तिकडं. पण आता घरी नाही जाणार मम्मी माझ्या मम्मीला भेटायला, कारण की आता माहितीला गेली आहे ना, सो कसं जाणार असं. त्याच्यामुळं मम्मी आज तुम्हाला ब्लॉगमध्ये नाही दिसली. तर चला, हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा. भेटूया उद्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि उद्या आम्ही जाणार आहे साडी घ्यायला. फायनली तो दिवस आलाय, मी साडी घेणार आहे. खूप वाट बघितली मी ह्या गोष्टीसाठी. उद्याचा ब्लॉग तुम्ही नक्की बघा.